शरदराव MSCBमध्ये वायरमन म्हणून काम करत होते. ते आपल्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होते आणि त्यांना एक बहीण पण होती. पण तिचे लग्न झाले होते आणि ती लांब शहरात होती. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती. पण त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नव्हती. शरदरावांच्या आईला कॅन्सर झाला होता. त्यावेळेससुद्धा त्यांनी पैशाची पर्वा न करता आपल्या आईचे सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते. त्यावेळेस त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्चही केले होते. पण खूप प्रयत्न करूनही ते आपल्या आईला वाचवू शकले नाही. तेव्हा शरदरावांचे वडील त्यांना म्हणाले होते की बाळा तू आणि सुनबाईने आम्हा म्हातारीची खूप सेवा केली आहे. तू पाहशील तुझी मुले आणि त्यांच्या बायकासुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील. पण आज त्यांच्या सुना त्यांना जी काही वागणूक देत होत्या ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची सखूबाईची खूप आठवण यायला लागली. शरदरावांची बायको सखूबाई वयाच्या 55व्या वर्षी देवघरी निघून गेल्या आणि शरदराव एकटे पडले. म्हणतात ना, म्हातारपणात आपल्या बायकोची साथ असणं खूप गरजेचं असतं. कारण म्हातारपणात आपली काळजी आपली बायकोच घेते आणि ती जर आपल्याला आयुष्याच्या अर्ध्यावर सोडून गेली तर मग मात्र पुरुषाचं जगणं कठीण होऊन जातं. कारण त्याला प्रत्येक गोष्टीवर, जेवण खाण्यावर, कपडे धुणे ह्याच्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. तसेच शरदरावांच्या बाबतीत झालं होतं. शरदराव कायमच आपल्या सुनांवर अवलंबून राहायचे. कारण जेवण, नाश्ता त्यांच्या सुना त्यांना वेळेवर देत नसायच्या, जसा त्यांची बायको त्यांना देत असायची. जेव्हापासून त्यांची बायको देवाघरी गेली होती तेव्हापासून शरदरावांच्या आयुष्यात खडतर प्रवास सुरू झाला होता. शरदराव चांगल्या ठिकाणी कामावर असल्यामुळे त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांना चांगल्या प्रकारे पैसे मिळणार होते आणि त्या पैशांवरच त्यांच्या सुना आणि दोन्ही मुलं टपून होते. पण बाबा रिटायरमेंट झाल्यानंतर घरी राहणार होते आणि घरी राहिल्यामुळे त्यांचा चहा, नाश्ता, जेवण, त्यांचे कपडे, त्यांचा सगळं काही गोष्टी पुढे करावं लागणार होतं आणि ह्याच गोष्टींचा ते चौघे विचार करत होते. एक दिवस सकाळी शरदराव चहा घेत असताना किचनमध्ये त्यांची मोठी सून रमा आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो बाबा उद्या रिटायर होणार आहेत ना, मग काय ते उद्यापासून दिवसभर घरातच असणार का? मोठी सून रमा आपल्या नवऱ्याला सचिनला म्हणाली. सचिन म्हणाला, हो रमा, काय प्रश्न आहे तुझा? आता बाबा घरातच राहणार नाही तर मग आणखी कुठे जाणार आहेत? ती म्हणाली, म्हणजे आता मला दिवसभर त्यांची सेवा करावी लागणार? 4 वेळा चहा, पाणी, जेवण, बाप रे. अहो तुम्ही तर त्या दिवशी म्हणत होतात की आता फक्त काही दिवसच मला बाबांची सेवा करावी लागणार, त्यानंतर नाही. मग आता तर बाबा पूर्ण दिवस डोक्यावर बसून नुसते ऑर्डर सोडतील. कधी हे द्या, कधी ते द्या. पूर्ण दिवस मी तेच काम करत राहू का? रमा रागाने म्हणाली. तेव्हा सचिन म्हणाला, एकदा बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येऊ देत. अगं बाबा म्हणत होते रिटायर झाल्यानंतर ते त्यांच्या सर्व प्रॉपर्टीची वाटणी आणि त्यांना जे पैसे मिळणार आहेत ते तुम्हा दोघा भावंडांमध्ये अर्धे वाटून देईन. मग वाटणी झाल्यानंतर आम्ही दोघे भाऊसुद्धा वेगळे राहणार. मग तेव्हा आपण बाबांना कायमचे सुधीरकडे पाठवून देऊ. फक्त एकदा प्रॉपर्टीची वाटणी होऊ देत. पण रमा, तोपर्यंत तुला बाबांची सेवा करावी लागेल. तसेही मी तर तुझ्या आधीच विचार केला आहे की मी काही आयुष्यभर बाबांना आपल्यासोबत ठेवणार नाही. त्यामुळे तू त्यांची अजिबात काळजी करू नकोस. नवरा तिच्या मनातले बोलला. त्यामुळे रमा खुश होऊन म्हणाली, हो, मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहत आहे की कधी एकदा बाबांची प्रॉपर्टी आपल्या हातामध्ये येईल, कधी ते एकदा इथून निघून जातील. तशाच प्रकारे शरदरावांची धाकटी सून मेघा सुद्धा आपल्या नवऱ्याला सुधीरला म्हणाली, बाबा उद्या रिटायर होणार आहे म्हणून ते खूप खुश असतील, पण मी मात्र खूप दुःखी आहे. उद्यापासून बाबा दिवसभर घरात राहणार म्हणजे आमचे स्वातंत्र्य तर पूर्णपणे संपणार आणि वरून त्यांना वेळेवर चहा, नाश्ता, 2 वेळचे जेवण द्या ते वेगळेच. कमीत कमी ते जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा सकाळी घरातून बाहेर जायचे
आणि मग त्यानंतर रात्रीच त्यांचा चेहरा पाहायला मिळायचा. पण आता अख्खा दिवस त्यांचा चेहरा पाहावा लागणार. शिबाई, अहो तुम्ही असे घुम्यासारखे माझ्याकडे का बघत आहात? काहीतरी बोला, मी तुमच्याशी बोलते. सुधीर, यातून काहीतरी मार्ग काढा जेणेकरून मला त्यांची सेवा करावी लागणार नाही. असेही उद्यापासून दिवसभर बाबांचा चेहरा पाहण्यात मला काही इंटरेस्ट नाही, सुधीर म्हणाला. मेघा, हे विसरू नकोस. जर तू बाबांची सेवा केलीस तरच आपल्याला मेवा मिळणार आहे. अगं, तू विसरलीस का बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येणार आहेत? आणि बाबा त्या पैशांची सुद्धा काही बोलत नव्हते आणि त्यामुळे दोघी सुना सासऱ्याची सेवा करण्यात टाळाटाळ करू लागल्या. नेहमीप्रमाणे आजसुद्धा शरदराव सकाळी लवकर उठले आणि पेपर घेऊन वाचत बसले. काही वेळाने किचनकडे पाहत म्हणाले, मेघा बेटा, जरा माझा नाश्ता घेऊन येते. नाश्त्यानंतर मला काही औषधं सुद्धा घ्यायचे आहेत. तेव्हा मेघा म्हणाली, बाबा यांना ऑफिसला जायला उशीर होत आहे, त्यामुळे आता तर मी त्यांच्यासाठी टिफिन बनवत आहे. तुम्ही मोठ्या जाऊबाईंना सांगा तुम्हाला नाश्ता द्यायला. असे बोलून मेघा स्वयंपाकघरात निघून गेली. मग शरदरावांनी आपल्या मोठ्या सुनेला रमाला आवाज दिला. पण अनेकदा आवाज दिल्यानंतर रमा आली आणि म्हणाली, काय झाले बाबा, तुम्ही का खोकलत आहात माझ्या नावाने? तिचे सासरे म्हणाले, अगं बाळा, मला औषधे घ्यायची आहेत, पण अजूनही तुम्ही दोघींनी देखील मला नाश्ता दिला नाही म्हणून बोलावत होतो. रमा म्हणाली, अहो बाबा, मला वाटले की माधुरीने तुम्हाला एव्हाना नाश्ता दिला असेल, पण सॉरी, आता मी यांच्यासोबत बाहेर निघाली आहे. तुम्ही असे करा, आज मेघालाच नाश्ता बनवायला सांगा. सासरे काही बोलण्यात तेवढ्यात रमा तिथून निघून गेली. थोडक्यात काय तर दोघी सुनांनी एकमेकींवर टोलवाटोलवी केली. त्यामुळे शरदरावांना आज सकाळचा नाश्ताच मिळाला नाही आणि त्यांनी शेवटी बाहेर जाऊन नाश्ता केला, कारण त्यांना औषधे घ्यायची होती. दुसऱ्या दिवशी मेघा आपल्या मोठ्या जावेला रमाला म्हणाली, वहिनी, मला तर ह्या म्हाताऱ्याची सेवा करायला अजिबात आवडत नाही आणि मी याची सेवा यापुढेही करणार नाही. अहो, हा म्हातारा नुसता आपल्याला राबवून घेतोय, आपल्यासमोर त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशांचे नावसुद्धा काढत नाही. तेव्हा रमा म्हणाली, बरोबर बोलतेस तू. म्हणूनच आता यापुढे या म्हाताऱ्याचे एकही काम ऐकायचे नाही. बसू दे तसाच उपाशी, तेव्हाच त्याला अक्कल येईल. आणि तेव्हापासून दोन्ही सुनांनी ठरवले की आता जेव्हा केव्हाही शरदराव काही काम सांगतील तेव्हा मोठी सून म्हणेल की धाकटीला सांगा आणि धाकटी म्हणेल की मोठीला सांगा. अशा प्रकारे शरदरावांना दोन्ही सुनांकडून ना जेवण मिळाले ना नाश्ता आणि वैतागून शेवटी त्यांना स्वतःचे काम स्वतःच करावे लागले. असेच एके दिवशी शरदरावांना खूप खोकला येत होता. त्यामुळे त्यांनी दोन्ही सुनांना गरम पाणी द्या म्हणून आवाज दिला. तेव्हा दोन्ही सुना एकत्र येऊन म्हणाल्या, स्वतः किचनमध्ये जाऊन पाणी घ्यायला वेळ लागतो का? हे बघा बाबा, आजपासून तुम्ही स्वतःचे काम स्वतःच करायचे, सारखे सारखे आम्हाला बोलवायचे नाही. आणि तसेही आम्हाला घरामध्ये इतर बरीच कामे असतात. तुमचे काय, तुम्ही तर रिटायर झालात, पण आम्ही नाही. शरदरावांना आपल्या सुनांचे बदललेले वागणे समजत नव्हते. ते आपली पत्नी सखूबाईच्या फोटोसमोर पाहून रडायला लागले आणि म्हणाले, बघतेस ना सखू, तू गेलीस आणि माझी काय अवस्था झाली आहे. आज जर तू जिवंत असतीस तर आपण दोघांनी एकमेकांची सुखदुःख वाटून घेतली असती. काय गेलीस तू मला सोडून? असे बोलत असताना त्यांचे डोळे पाण्याने भरले आणि त्यांना त्यांचे मागचे दिवस आठवायला लागले. शरदराव आणि सखूबाई यांना 2 मुले, सचिन आणि सुधीर. एक मुलगी अंजली होती. शरदराव MSCBमध्ये वायरमन म्हणून काम करत होते. ते आपल्या आईवडिलांचे एकुलता एक मुलगा असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांनी आईवडिलांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नव्हती. शरदरावांच्या आईला कॅन्सर झाला होता. त्यावेळेससुद्धा त्यांनी पैशांची पर्वा न करता आपल्या आईचे सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते. त्यावेळेस त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्चही केले होते, पण खूप प्रयत्न करूनही ते आपल्या आईला वाचवू शकले नाहीत. तेव्हा शरदरावांचे वडील त्यांना म्हणाले होते की बाळा, तू आणि सुनबाईने आम्हा म्हातारीची खूप सेवा केली आहे. तू पाहशील तुझी मुले आणि त्यांच्या बायकासुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील. पण आज त्यांच्या सुना त्यांना जी काही वागणूक देत होत्या
ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची सखूबाईची खूप आठवण यायला लागली. ते विचार करत होते मुलांचे. लग्न झाल्यावर त्यांना त्यांचे आईवडील नकोसे वाटतात का? दोन्ही मुलांचे लग्न झाल्यावर सखूबाई नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या, मुलांचे लग्न झाल्यापासून मुले आणि सुनांमध्ये खूप बदल झाला आहे. ते सर्वजण त्यांना आपल्याबद्दल काळजी आणि प्रेम आहे असा फक्त दिखावा करत आहेत. पण खरे सांगायचे तर त्यांच्या मनामध्ये फक्त लोभ आहे. तेव्हा शरदराव यांना आपल्या पत्नीचे बोलणे चुकीचे वाटायचे. ते म्हणायचे, अगं सखू, माहीत नाही पण का तुम्हा बायकांना मुलांचे लग्न झाल्यानंतर मुलगा सुनेचा झाला आणि तो आपला राहिलेला नाही असे का वाटते? अगं, आपल्या सुना लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरी आल्या आहेत आणि तू चक्क तुझ्या घरामध्ये आलेल्या लक्ष्मीवर संशय घेत आहेस. पण आज मला समजले आहे, माझी बायको नेहमी खरेच बोलत होती. पण तेव्हा मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो. बहुतेक सखूला कळून चुकले होते की म्हातारपणात तिची कोणीही त्यांची सेवा करणार नाही. त्यामुळेच तर ती लवकर वर गेली. सखू, मीही तुझ्यासोबत वर आलो असतो तर खूप चांगले झाले असते. असे बोलत असताना ते आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून रडायला लागले. तेव्हा अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. त्यांच्या मुलीचा नेहाचा फोन आला होता. नेहा म्हणाली, बाबा, कसे आहात तुम्ही? शरदराव आपल्या मुलीचा आवाज ऐकून खूप खुश झाले. त्यांना आपल्या मुलीला कोणतेही टेन्शन द्यायचे नव्हते. त्यामुळे ते म्हणाले, मी ठीक आहे बाळा. तरीही नेहा आपल्या बाबांचा आवाज वरून म्हणाली, बाबा, पण तुमच्या आवाजावरून तर मला असे वाटते की तुमची तब्येत काही ठीक नाही. तेव्हा बाबा म्हणाले, नाही बाळा, आता वय झाले त्यामुळे तब्येतीत चढ उतार चाललेला. अगं बेटा, मला जरा खोकल्याचा त्रास होतोय, बाकी काही नाही. ठणठणीत आहे तुझा बाबा, तू अजिबात काळजी करू नकोस. नेहा म्हणाली, मग सचिन दादाला घेऊन चांगल्या डॉक्टरकडे जा. सतत खोकला येणे देखील चांगले नाही. नेहा दुसऱ्या शहरामध्ये राहत होती, जे साधारण 5 तासांच्या अंतरावर होते. ती म्हणाली, बाबा, तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होत आहे, पण माझ्या मुलांच्या परीक्षासुद्धा जवळ येत आहेत. त्यामुळे आता तर मी येऊ शकणार नाही. पण तुम्ही डॉक्टरकडे जा आणि तुमची औषधे वेळेवर घेत जा आणि स्वतःची काळजी घ्या. शरदराव म्हणाले, हो बाळा, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. असे बोलत असताना त्यांना खोकल्याची जोरात उबळ आली. तेवढ्यात त्यांची मोठी सून रमा म्हणाली, हे काय बाबा, अहो किती खोकत आहात तुम्ही. खोकताना तोंडावर हात ठेवून खोकत जा. इथे घरामध्ये आमची लहान लहान मुले आहेत. तुमच्यामुळे आम्हाला किंवा आमच्या मुलांना सुद्धा खोकला झाला तर काय करायचे? तुमचे सर्व आयुष्य सगून झाले आहे, पण आम्हाला अजून खूप जगायचे आहे. अहो, तुम्हाला घरात बसून फक्त आरामच तर करायचा आहे, पण आम्हा सर्वांना दिवसभरातील कामे करावी लागतात. मुलांची शाळेत, त्यांचा अभ्यास, त्यांचा स्वयंपाकसुद्धा सांभाळावे लागते. यानंतर यापुढे कधीही खोकताना तोंडावर हात ठेवत जा. त्यानंतर धाकटी सून तरी कशी बरं बोलायला मागे राहणार होती. ती म्हणाली, बाबा, मी तर म्हणते तुम्ही तुमच्या खोलीबाहेर जास्त येतच जाऊ नका. शरदराव बिचारे स्वतःसाठी गरम पाणी घ्यायचे आले होते. त्यांनी आपल्या सुनांना मागितले होते, पण तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की स्वतः येऊन घ्या. आणि आता ते स्वतः गरम पाणी घेण्यासाठी आले तर बरेच काही ऐकवत होत्या. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुलांनी आणि सुनांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला. घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती. त्यामुळे शरदरावांची 4 दिवसांची कपडे धुवायची तशीच पडले होते. त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुनांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आहे. वॉशिंग मशीन खराब झालेली होती. त्यामुळे शरदरावांची 4 दिवसांची कपडे धुवायची तशीच पडली होती. त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना त्यांना प्यायला पाणी देत नाहीत, तर त्यांचे कपडे मशीनला लावणे खूप दूरची गोष्ट आहे. त्यामुळे शरदराव स्वतःचे कपडे स्वतः धुवायला बसले. जेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना कपडे धुताना पाहिले, तेव्हा सुधीर म्हणाला, बाबा, आम्ही दोन्ही भावांनी तुम्हाला याआधी अनेकदा प्रॉपर्टीची वाटणी आणि पैशाची वाटणी करायला सांगितली होती, पण तुम्ही केली नाही. मग आता त्याचा परिणाम पाहताय ना. तुमच्या 2 सुनांपैकी एकही जण तुमची सेवा करायला तयार नाही. अहो बाबा, जास्त नाही, पण थोडे पैसे तरी दिले असते तर त्या दोघींनी तुम्हाला गादीवरून उतरू दिले नसते.
आम्ही सर्वांनी तुमची सेवा केली असती. दुसरा मुलगा सचिन म्हणाला, बाबा तुम्ही तर म्हणाला होता की तुमच्या रिटायरमेंटनंतर तुमची सगळी प्रॉपर्टी आणि पैशांची वाटणी कराल. मग आता 2 महिने झाले तुम्हाला रिटायर होऊन आणि तुम्ही अजूनही आम्हाला काहीही का दिले नाही. बापूरावांना आपल्या मुलांची आणि सुनांची हेतू समजला होता. म्हणूनच तर त्यांनी अजूनही कोणाला काहीही दिले नव्हते. त्यांच्या लक्षात आले होते की मुले आणि सुनाची नजर फक्त त्यांच्या प्रॉपर्टीवर आणि पैशांवर आहे. तेव्हापासून ते सावध झाले होते. त्यांच्या मनात सतत हाच विचार यायचा की अजून त्यांच्या हातामध्ये प्रॉपर्टी आली नाही तर त्यांनी माझी ही अवस्था केली आहे. उद्या जर या लोकांना मी माझे सर्व काही देऊन बसलो तर कोणास ठाऊक हे लोक माझे काय हाल करतील. आजही हाच विचार करत बसले होते. बिचारे आपले कपडे धुत होते. तेवढ्यात त्यांची मुलगी नेहा आपल्या माहेरी येऊन पोचली. दरवाजा उघडा होता त्यामुळे ती सरळ घरात घुसली आली. तेव्हा तिने तिच्या बाबांना बाथरूममध्ये कपडे धुताना पाहिले तेव्हा तिला खूप धक्का बसला. ती म्हणाली, बाबा तुम्हाला 2 सुना असताना सुद्धा तुम्ही कपडे का धुत आहात? चला उठा आणि पटकन बाहेर या. असे म्हणत तिने तिच्या बाबांना हाताला धरून उठवले. शरदराव खोकत खोकत बाहेर आले. नेहा म्हणाली, दादा वहिनी कुठे आहात? तुम्ही सर्वजण. नेहाचा आवाज ऐकून दोन्ही भाऊ आणि भावजया ज्या आपल्या खोलीमध्ये फिरायला जाण्याची तयार करत होते ते सर्वजण बाहेर आले. तेव्हा रमा म्हणाली, अरे ताई तुम्ही अचानक इथे कशा? सांगून आल्या असत्या तर. नेहा म्हणाली, वहिनी जर सांगून आले असते तर तुम्हा लोकांचा खरेपणा मला कसा ठाऊक झाला असता आणि माझ्या बाबांना असे कपडे धुवत असताना कसे पाहू शकले असते. ती मोठ्या भावाला म्हणाली, दादा आज तुम्हा दोघांना माझा भाऊ म्हणायला सुद्धा मला लाज वाटते. अरे ह्या दोघी तर बाहेरून आल्या आहेत पण तुम्हा दोघांना बाबांबद्दल जराही प्रेम वाटत नाही. तुम्ही लोक बाबांना असे बाथरूममध्ये कपडे असे काय धुवू देत होता. आज तुम्ही सर्वजण माझ्या नजरेमध्ये पडलात. हे बघा मी तुम्हा चौघांविरुद्ध वडिलांना त्रास दिला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करू शकते. नेहा असे बोलताच दोघे भाऊ आणि भावजया खाली मान घालून उभे होते. त्यांनी आपल्या वडिलांना रिटायरमेंटनंतर सुख देण्याऐवजी दुःख दिले होते. नेहा म्हणाली, बाबा तुम्ही माझ्यासोबत चला. आजपासून तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहणार आहात. हे तर चांगले झाले. त्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलत असताना त्यावेळी मी फोन बंद केला नव्हता आणि मला या दोघी तुम्हाला जे काही बोलत होत्या ते मी ऐकले आणि तेव्हा मला समजले की माझ्या बाबांना इथे किती मान सन्मान मिळत आहे. आणि म्हणूनच मी हे पाहायला आलो होतो की माझे बाबा रिटायर झाल्यावर कसे आयुष्य जगत आहेत. तिने पर्समधून 500च्या 2 नोटा काढल्या आणि दोघा भावांच्या हातात पैसे देत म्हणाली, जमले तर ह्या पैशाच्या बांगड्या भरा. एवढे बोलून नेहा वडिलांना सोबत घेऊन आपल्या घरी निघून गेली. थोड्या दिवसानंतर सचिन आणि सुधीर हा विचार करून घाबरत होते की बाबा त्यांचे सर्व पैसे त्यांच्या मुलीला तर नाही न देणार. आणि शेवटी त्यांना जी भीती होती तसेच झाले. घर खाली करण्याचे पेपर्स घेऊन कोर्टाचा एक माणूस जेव्हा त्यांच्या घरी आला तेव्हा त्या सर्वांच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. ते चौघेही आपल्या वडिलांची माफी मागण्यासाठी बहिणीच्या घरी गेले. पण शरदराव त्यांस म्हणाले, नालायकांनो मी तुमचा बाप आहे. मला तुमचे चेहरे बरोबर वाचता येतात. तुम्ही दोघे आपले वडील बहिणीकडे जाऊन राहिले आहेत याचे तुम्हाला वाईट वाटले नाही तर इथेच जर मुलीकडे राहून तिला सर्व संपत्ती देणार तर नाही ह्याची तुम्हाला भीती वाटते आहे. तुम्ही तर माझ्या प्रॉपर्टी आणि पैशाची लोभीपणामुळे माझी माफी मागत आहात. पण नेहासोबत राहून मला माझ्या वडिलांचे एक वाक्य आठवले. ते म्हणायचे की शरद तू माझी खूप सेवा केलीस, अशीच सेवा तुझे मुलं आणि सुनासुद्धा करतील. हे वाक्य सोळाने सत्य आहे. कारण तुम्ही मुले नाहीत तर माझी मुलगी माझी दिवसभर रात्र सेवा करत आहे. आणि म्हणूनच मी आज जाहीर करतो की मी माझे सर्व काही माझ्या मुलीच्या नावे करणार आहे. अरे मूर्खांनो, त्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात तुमची नजर फक्त माझ्या पैशांच्या बॅगवर होती. पण खरे सांगायचे तर त्यात पैसे नव्हतेच. तुम्हाला एवढीही अक्कल नाही की रिटायरमेंटचे पैसे कोणी बॅगमध्ये देतात का? पैशांची बॅग माझ्याकडे द्या, मी सांभाळतो असे तुम्ही दोघेही म्हणत होतात. तेव्हा मला तुमची परीक्षा घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झाला आहात. हे बघा
मला परीक्षा द्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झालात. हे बघा, तुम्ही चौघेही निघा इथून. यापुढे माझी मुलगी तिच्या मर्जीने काय करेल ते करेल. तुम्ही 2 मुले फक्त नावाला आहात, ज्यांना वडील नको पण त्यांची प्रॉपर्टी हवी आहे. पण आजपासून माझी नेहा माझी मुलगी आणि माझा मुलगाही असेल, कारण ती मला सांभाळण्याचे कर्तव्य मुळीच निभावत आहे. हे ऐकून दोन्ही मुलांनी शरदरावांचे पाय धरले. पण त्यावेळेस शरदराव आपल्या मुलांना म्हणाले, आता तुम्ही माफी मागत आहात, पण जेव्हा तुम्हाला तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टीत त्रास दिला आहे तुमच्या बायकांनी. आणि प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा जेव्हा तुम्ही लहान होतात त्यावेळेस तुझ्या आईने आणि आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक लाड पुरवले. तुमच्या शिक्षणासाठी, तुमच्या आवडीनिवडीचे कपडे आणि प्रत्येक सणासुदीला तुमच्या आवडीचे जेवण, सगळ्या गोष्टी केल्या. पण जेव्हा माझ्यावर वेळ आली त्यावेळेस मात्र तुम्हाला फक्त माझ्या रिटायरमेंटचे पैसे दिसले. तुम्हाला, अरे मुलांनो आणि सुनांनो, तुम्हाला हे का कळत नाही आहे का तुम्हालाही म्हातारपण भोगावे लागणार आहे. आणि त्यावेळेस मात्र तुमची मुलं तुमच्याशीच तशीच वागतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या आईच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो, पण तुम्हाला वाटले त्यावेळेस कधीही काळजी वाटली नाही. प्रत्येक गोष्ट मला तुमच्याकडे मागायला लागायची आणि त्यावेळेस तुम्ही रागराग करून त्या गोष्टी पूर्ण करायच्यात. पण तुम्ही लक्षात असताना आम्ही कधीही तुमच्याशी असं वागलो नाही. मग तुम्ही असे का वागता आई वडिलांशी? तुमच्या म्हातारपणात तुमची मुलं तुमच्याशी त्याच पद्धतीने वागली तर तुम्हाला कसं वाटेल याची जरा जाणीव ठेवा. कारण आपण जसं वागतो, बोलतो आणि आपण जसं कर्म करतो तसंच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. जर तुम्ही माझ्याशी चुकीचं वागत असाल तर तुमची मुलंही तुमच्याशी नक्कीच चुकीचं वागतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. शरदरावांचे हे बोलणं ऐकून मुलांना खूपच वाईट वाटलं. त्यांनी शरदरावांची पुन्हा एकदा माफी मागितली आणि म्हणाले, बाबा, आमच्याकडून मोठी चूक झाली होती. आम्ही लालची झालो होतो, पण यापुढे आम्ही तुमच्याशी असं कधीही वागणार नाही. जशी तुमची आमची काळजी घेतली होती तशीच आम्ही सुद्धा तुमची म्हातारपणात काळजी घेऊ. शरदरावांचे दोन्ही मुलांनी आणि सुनांनी शरदरावांची माफी मागितली आणि शरदरावांनी मग मोठ्या मनाने त्यांना माफ केलं. तर मग मित्रमैत्रिणींनो, शरदरावांनी जी त्यांना शिकवण दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.